यंदा वटपौर्णिमा ही 29 जून रोजी आलेली आहे। 2026ची वटपौर्णिमा ही 29 जून रोजी आलेली आहे। तर वटपौर्णिमा कशी साजरी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेत पूजा करणं टाळायचं आहे, त्याच पद्धतीने पूजेचा शुभ मुहूर्त कशा पद्धतीने आपण पाळायचा आहे, उपवास कसा करायचा, कोणी करायचा की नाही, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। वटपौर्णिमा या अधिक महिना आल्यामुळे ही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा पुढे गेलेली आहे, म्हणजेच नीज ज्येष्ठ महिन्यामध्ये ही आलेली आहे ती म्हणजे वटपौर्णिमा। सगळ्या तारखा चेंज झालेल्या आहेत कशामुळे, अधिक महिन्यामुळे। तर आता यावेळेस काय करायचं आहे, वटपौर्णिमा ही 29 तारखेला आहे। सगळ्यांना वाटत होतं की वटपौर्णिमेचा मुहूर्त म्हणजेच वटपौर्णिमेची तारीख पौर्णिमा ही 28 पासून दिलेली आहे। तर आपल्याला बघा पौर्णिमा ही 28 तारखेला रात्री 3:06 लागणार आहे। ती 29 तारखेला 29 तारखेचा संपूर्ण दिवस होऊन सकाळी पहाटेपर्यंत 5:26 असणार आहे। म्हणजे मोठी पौर्णिमा आहे, त्यामुळे सोमवारचा संपूर्ण दिवस आपल्याला मिळतो आणि उदय तिथीनुसार 29 तारखेची पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे। 29 तारखेला 29 जून रोजी आपल्याला वटपौर्णिमा हा दिवस साजरा करायचा आहे। हा एक सण आहे, उत्सव आहे, प्रत्येक महिलेसाठी आहे। प्रत्येक महिलेसाठी खूप आनंदाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आहे। हा महिना किंवा हा सण का साजरा करतात प्रत्येकाला माहिती आहे। सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजपासून कसे वाचवले याची कथा देखील प्रत्येक स्त्रीला माहिती आहे। आणि सावित्रीने सत्यवानाचे प्राण वटवृक्षाच्या झाडाखालीच वाचवले होते, त्यामुळे या झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि हे झाड अत्यंत दीर्घायुषी आहे। त्यामुळे आपल्याला पतीला दीर्घायुष्य लाभावे, त्याच पद्धतीने सुखी संसार राहावा यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे। वटपौर्णिमेचा उपवास बघा, आता उपवास करण्याची प्रत्येकाची परंपरा पद्धत वेगळी आहे। गाव वेश ओलांडले की पूजा करण्याची पद्धत पण वेगळी होती आणि उपवास करण्याची पद्धत देखील वेगळी होऊन जाते। आता राहू काळ बघा, राहू काळ हा सकाळी 7:30 ते 9 वाजल्यापासून राहू काळ असणार आहे। त्यामुळे या काळामध्ये 1.5 तासाचा राहू काळ अतिशय महत्त्वाचा आहे। भरपूर लोक आहेत ती राहू काळ पाळतात देखील, भरपूर लोक अशी देखील आहेत ते राहू काळ पाळत नाहीत। बघा, राहू काळ पाळावा, कारण राहू काळामध्ये आपण सेवा करू शकतो। म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा अन्य कोणत्याही सेवा असतील त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता। आपण शुभ कार्य कोणतेही करू शकत नाही आणि वटसावित्रीची पूजा हे अत्यंत शुभ कार्य आहे आणि यामुळे आपण राहू काळामध्ये आपण वटसावित्रीची पूजा किंवा वडाला फेऱ्या वगैरे मारायच्या नाहीत। या काळात चुकून देखील पूजा करायची नाही, म्हणजे 7:30 ते 9। आता पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तर सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। भरपूर लोक शुभ मुहूर्त पाळतात, मुहूर्तामध्ये काम करायला भरपूर लोकांना आवडतं, पण हा संपूर्ण दिवस वटपौर्णिमा म्हणजे संपूर्ण दिवस पौर्णिमेचा असल्यामुळे एखादी व्यक्ती अशी असते, म्हणजे भरपूर महिला अशा देखील आहेत, वर्किंग आहेत, बिझी असतात, नोकरीसाठी बाहेर पडतात, त्यामुळे ते सकाळी लवकर पूजा आटपून घेतात किंवा संध्याकाळी दुपारनंतर त्या पूजा करतात, असं देखील असतं। पण थोडासा वेळ या दिवशी आपल्यासाठी काढायचा आहे। सगळेच लोक शुभ मुहूर्त पाळतात असं नाही आहे, पण शुभ मुहूर्त हा सकाळी 6 ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे। तर तुम्ही 7:30 ते 9 या वेळेमध्ये पूजा करू नका। हा काळ राहू काळाचा असणार आहे। या काळामध्ये कोणतीही पूजा करणं शुभ मानलं जात नाही। या काळामध्ये तुम्ही सेवा वगैरे करू शकता, फक्त पूजा आपल्याला करणं टाळायचं आहे। ज्यांना पटतं त्यांनी पाळा, जे पहिल्यापासून पाळतात राहू काळ वगैरे त्यांनी पाळा, ज्यांना नाही पटत त्यांनी नाही केलं तर देखील चालणार आहे, कारण प्रत्येक जणच पाळतो, पूजेचा शुभ मुहूर्त पाळतो असं नाही आहे। 12:30 पर्यंत आहे, तर तुम्ही 12:30 पर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकता। समजा काही कारणास्तव तुम्हाला हा मुहूर्त म्हणजे तुम्हाला गाठता आला नाही किंवा ही शुभ मुहूर्त तुम्हाला भेटला नाही, या शुभ मुहूर्तामध्ये काही कारणास्तव तुम्हाला पूजा करणं, तर तुम्ही दिवसभरामध्ये 5 वाजेपर्यंत कधीही करू शकता। त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही केलं तर देखील चालणार आहे। आता घरच्या घरी जर काही महिला अशा असतात की त्यांना बाहेर जाणं देखील शक्य नसतं वर्किंगमुळे, तर त्यांनी घरातल्या घरात जरी वटसावित्रीची पूजा कशा पद्धतीने साजरी करायची, कसा सण हा साजरा करायचा यासंबंधीचा व्हिडिओ किंवा पूजा कशा पद्धतीने करायची यासंबंधीचा व्हिडिओ, प्रात्यक्षिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे। बघा, भरपूर लोक अशी देखील आहेत संकल्प म्हणून या दिवशी वटवृक्षाचे झाडं देखील लावतात। खूप सुंदर असा विचार आहे आणि खूप सुंदर कल्पना आहे म्हटलं तर चालेल। भरपूर लोक अशी आहेत जे वटवृक्षाची झाडं देखील लावतात किंवा वेगवेगळी झाडं लावतात। त्याच पद्धतीने बघा, नवीन नवीन संकल्प घेतात
भरपूर लोकांचे, जसं तुम्हाला मी सांगितलं, गावेश ओलांडले की प्रत्येकाची पूजा करण्याची परंपरा पद्धत ही चेंज होत असते पूर्णपणे. प्रत्येकाचा उपवास करण्याची पद्धत वेगळी असते. भरपूर महिला अशा देखील आहेत त्या निर्जला उपवास करतात. भरपूर अशा देखील महिला आहेत त्या संपूर्ण व्रत करतात एकादशीसारखं, दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता आमच्या इकडे म्हटलात तर आम्ही पूजा होईपर्यंत आमचा उपवास सुरू असतो. एकदा वडाला फेरे मारून वगैरे आलो की आम्ही उपवास सोडतो. म्हणजे प्रत्येकाची पद्धत परंपरा वेगळी आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीची पद्धत आहे, तुम्ही कशा पद्धतीने उपवास करता, यासंबंधी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने उपवास करता हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. भरपूर महिला फलाहार घेतात, फलाहार घेऊन उपवास करतात, कोणी कोणी खिचडी देखील खातात. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. जशी आपल्याकडे पद्धत आहे, आपल्या गावची पद्धत आहे, आपले सासू, आपली बहीण, आई ज्या पद्धतीने करते त्यांनी हा उपवास करायचा आहे. हा उपवास शक्यतो सुहासनी बायका करतात, लग्नाच्या अगोदर हा उपवास करत नाही. सुहासनी बायकांनी हा केला जातो. आणि जर लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा असेल तर खूप सागर संगीत असतं सगळं. पहिलाच सण असतो, त्यामुळे नवीन साडी वगैरे सगळं काही असतं. भरपूर अशा देखील महिला आहेत दर वटपौर्णिमेला त्या नवीन साडी घेतातच. घ्यावीच असं नाही आहे, पण प्रत्येकाची पद्धत परंपरा ही वेगळी आहे. एवढंच तुम्हाला थोडक्यात मला सांगायचं होतं. पूजा व्यवस्थित करायची आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण 5 सवासण्यांची ओटी भरतो. यावेळेस ताट व्यवस्थित घेऊन जातो. ताटामध्ये गहू, आंबे असतात. आपण त्या 5 बायकांची गहू आणि आंब्याने ओटी भरतो. त्याच पद्धतीने आपण वडाला फेरे मारत असतो. सुती धागा बांधून वडाला 7 फेरे आपण मारत असतो. फेरे मारत असताना आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, उत्तम आरोग्यासाठी वटवृक्षाला आपण प्रार्थना करत असतो. तर कशा पद्धतीने पूजा वगैरे करायची, कशा पद्धतीने आपण सगळं काही ताटामध्ये व्यवस्थित सगळं साहित्य घेऊन जायचं, या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तरी देखील तुम्हाला आज मी फक्त शुभ मुहूर्त आणि कोणत्या वेळामध्ये तुम्हाला पूजा टाळायची आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने उपवास करायचा आहे हे तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही वटपौर्णिमा हा सण साजरा करा. आपल्या महिलांसाठी खूप सुंदर असा हा दिवस असतो, कारण या दिवशी आपण सुंदरपैकी नटून वगैरे बाहेर पडत असतो. आणि शक्यतो बघा, महिलांना खरंच विनंती आहे, आपण बिझी असतो माहिती आहे, पण आपण आपल्यासाठी थोडासा वेळ काढायचा आणि खूप छान असं तयार व्हायचं. आता यासाठी शुभ रंग कोणते हे देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कळणार आहे, कारण शुभ रंगांना देखील अतिशय महत्त्व आहे. आणि या शुभ रंगांमुळे आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख समृद्धी नांदत असते. आणि हे शुभ रंग कोणते हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.